अपात्र लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली. योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांकडून वसुली सुरू. तर राज्यातील 12,915 लाडक्या बहिणी अपात्र. तर नोटिसा दिल्या असतील, मात्र अद्याप कुठेही वसुली सुरू नाहीये. शिरसाठांची माहिती. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघामध्ये सुरू असलेल्या वादात आता शिंदेंची शिष्टाई. तर कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांसह शिंदे फडणवीसांना भेटणार. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंगळवारी बैठक होणार. गोकुळच्या कारभारावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये वाद. टीसीएस प्रकरणात फरार निदा खानचा आरोपींशी संपर्क कायम. तपासामध्ये कॉल डिटेल्समधून निदा खान आणि आरोपींचं कनेक्शन उघड. नोकरी सोडल्यानंतर निदा खान सतत आरोपींशी संपर्कात असल्याची माहिती. दानिश शेखच्या मोबाईलमधून फोटो आणि संशयास्पद व्हिडिओज व्हायरल. सरकारनं शक्तीपीठ महामार्गाचा हट्ट केल्यास कायदा मोडून काढू. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा. शक्तीपीठ महामार्ग फडणवीस आपला ड्रीम प्रोजेक्ट म्हणून लादू पाहतायत. राजू शेट्टींचा आरोप. जालना शहरातील वीज पुरवठा खंडित झाल्यानं आमदार लोणीकर संतापले. आमदार बबनराव लोणीकरांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी. नागपुरातील 24 तास पाणी योजनेवरून गडकरींचा प्रशासनावर संताप. नागपुरातील पाणी पुरवठा योजना पूर्णपणे फसली. नितीन गडकरी संतापले. योजनेमध्ये त्रुटी राहिल्यामुळे ही योजना यशस्वी झाली नाही. गडकरींचा आरोप.